कन्या राशी, तुमचं नाव घेताच डोळ्यासमोर एक शुद्ध भावना उभी राहते. न बोलता समजून घेणारी व्यक्ती, न रागवता माफ करणारी, न थकता सेवा करणारी आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता नातं निभावणारी आत्मा. तुमचं मन म्हणजे एक गुप्त मंदिर, ज्यात भावनांचा गोंधळ आहे, पण त्यावर संयमाचं कवच आहे. तुम्ही कधीही स्वतःच्या दुःखाची जाहिरात केली नाही, कारण तुम्ही समजलात की दुःख स्वीकारणं हेच खऱ्या कर्माचं फळ आहे. पण आत कुठंतरी प्रश्न उठायचाच, मी का सहन करतोय? माझी परीक्षा कधी संपणार? आणि मी जे काही चांगलं केले त्याचं फळ मिळेल का? ब्रह्मदेव मला विसरलेत का? तुमच्या जीवनात अनेकदा असं घडलं, तुम्ही ज्यांना सर्वस्व दिलं त्यांनीच दूर केलं गेलं. तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं. तुमच्या संवेदनशीलतेला लोकांनी दुर्बलता समजली आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांचं सांभाळत होता तेव्हा कोणालाच तुमचं सांभाळणं सुचलं नाही. पण मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, आता ब्रह्मदेव स्वतः उतरले आहेत. आता परीक्षा नाही आणि आता तोंडी उत्तरही नाही. आता प्रत्यक्ष कृतीचं उत्तर देणार आहेत, तेही तुमच्या बाजूने. तुमचं मन जे न्याय विसरलं होतं तेच न्याय आता दैवी हस्ताक्षराने तुमच्यासाठी लिहिलं जात आहे. तुमचं हसणं आता वरदान ठरणार आहे. तुमचं मौन आता मंत्र ठरणार आहे. तुमची सेवा आता समाधी ठरणार आहे आणि तुमचं जीवन ब्रह्मतेज ठरणार आहे. कारण कन्या राशी हे फक्त एक राशीचक्र नाही, ती एक निर्लोभ आत्मा आहे, ज्याची परीक्षा आता पूर्ण झाली आहे. नंबर 1 आहे, ज्यांनी तुमचं मौन दुर्लक्षित केलं त्यांना नियती सत्य दाखवणार आहे. तुमच्या शांततेतल्या लोकांना दुर्बलता समजली, तुमच्या सहनशीलतेला मूर्खपणा समजलं, पण सत्य म्हणजे तुम्ही संयमाने इतरांच्या कर्माला वाचवत राहिलात. आता ब्रह्मदेव त्या सगळ्यांच्या समोर तुमचं तेजस्वी रूप प्रकट करणार आहेत. तेच लोक जे कधी तुमचं म्हणणं ऐकायला तयार नव्हते, तेच आता तुमच्या निर्णयाला, तुमच्या मूल्यांना आणि तुमच्या असण्याला नम्रता दाखवतील. नंबर 2 आहे, सतत तुमच्याकडून घेतले गेले. आता ब्रह्मदेव तुम्हाला देण्यासाठी उभे आहेत. कधी नात्यांनी, कधी जबाबदाऱ्यांनी, कधी नोकरीने, तर कधी घरच्यांनी. सगळ्यांनी तुमच्याकडून घेतलं, पण कुणीही विचारलं नाही की तुला काय हवं आहे. आता ब्रह्मदेव म्हणत आहेत, तू जे दिलं ते सगळं मी पाहिलं आणि आता तेच मी तुला दुप्पट करून देणार आहे. नंबर 3 आहे तुमचा संयम. आता ब्रह्मतेजात रूपांतरित होणार आहे. कन्या राशीचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे संयम आणि शिस्त. तुम्ही सतत जबाबदारीने जगलात, इतरांना वेळेवर मदत केली, शब्द पाळलेत, वचनं निभावले. ब्रह्मदेव आता तुमच्या संयमाचं सोनं करणार आहेत. तुम्ही जिथं उभं राहाल तिथं लोक तुमच्या विचारांना प्रेरित होतील. नंबर 4 आहे, जिथे तुमच्या प्रयत्नांचा अपमान झाला तिथेच आता गौरव मिळेल. तुम्ही काम केलं, मेहनत घेतली, समर्पण दिलं, पण कधी श्रेय मिळालं नाही. उलट इतरांनी फायदा घेतला. आता ब्रह्मदेव ज्या ठिकाणी तुमचं कार्य फेटाळलं गेलं त्याच ठिकाणी तुमचं पुनरागमन मोठ्या गौरवाने होणार आहे. इतकं की लक्ष तुटलेलं नव्हतं, ते अचूक वेळी उगम पावणार होतं. नंबर 5 आहे, तुमचं मन सतत दुसऱ्यांसाठी चाललं. आता ते स्वतःसाठी उमलणार. कधी स्वतःसाठी जगलात का? तुमचं मन कायम दुसऱ्यांच्या गरजांकडे वळलं, त्यांच्या वेदना, त्यांची कामं, त्यांच्या अपेक्षा. आता ब्रह्मदेव तुमच्या आतल्या स्वतःला जागं करणार आहेत. तुमचं मन आता तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या आत्म्याच्या विकासासाठी काम करेल. नंबर 6 आहे, तुमची हसतमुख सेवा. आता जगासाठी एक उदाहरण ठरेल. कन्या राशीचा माणूस मदत करतो, नाही म्हटलं तरी करतोच, ओळख न दाखवता करतो आणि हसतही करतो. आता ब्रह्मदेव तुमच्या त्या सेवेचं रूपांतर दैवी प्रेरणामध्ये करणार आहेत. तुमच्या कृतीवरून लोक शिकतील. तुमचं हसणं लोकांना आशा देईल. नंबर 7 आहे, तुमच्या अंतर्मनातील वेदना आता उपचार बनून इतरांचं आयुष्य बदलतील. तुमच्या वेदना शब्दात नव्हत्या, पण त्या प्रखर होत्या. तुम्ही जे सहन केलं ते अशा लोकांना उपयोगी पडणार आहे जे अजूनही त्याच अंधारात अडकलेले आहेत. ब्रह्मदेव तुमच्या अनुभवातून इतरांचं आयुष्य उभं करणार आहेत. तुमचा प्रवास संवेदनशील नेतृत्व ठरेल. नंबर 8 आहे, तुमचं विसरलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कधी काळी तुमचं एक स्वप्न होतं, एखादं काम, एखादी कला, एखादा उद्देश, जो काळ, जबाबदाऱ्या किंवा समाजाने विसरायला लावला. पण ब्रह्मदेव ते स्वप्न विसरलेले नाहीत. तेच स्वप्न आता नव्या सामर्थ्याने योग्य वेळेला साकार होणार आहे. नंबर 9 आहे, तुम्हाला न मिळालेलं प्रेम आता दैवी स्वरूपात भेटणार आहे. तुम्ही खूप वेळा प्रेम दिलं, पण ते परत आणलं नाही. कधी प्रेमात गृहीत धरलं गेलं आणि कधी दुर्लक्षित. ब्रह्मदेव आता तुमच्यासाठी एक सख्य तयार करत आहेत, जो केवळ प्रेम करणार नाही तर तुमचा आत्म्याशी संवाद साधेल. नंबर 10 आहे, तुमचं आयुष्य आता ब्रह्मदत्त कार्यासाठी वापरलं जाणार आहे. तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण झालाय.
आता ब्रह्मदेव तुमचं जीवन स्वतः हातात घेत आहेत. आता तुम्ही जे कराल ते फक्त तुमचं नसेल, ते दैवी योजनेचं एक पवित्र अंग असेल. तुमच्या कृतीतून, शब्दातून, उपस्थितीतून इतरांना दिशा मिळेल. आता पुढे काय? कन्या राशीचा काळ बदलतोय, पण तो फक्त परिस्थितीने नव्हे तर ब्रह्मदेवाच्या कृपेने. या गोष्टी केवळ अटळ नाहीत, या गोष्टी तुमच्या आत्म्याच्या दीर्घ तपश्चर्येचं उत्तर आहे. कन्या राशी ज्यांचं मौन ब्रह्मतेजात रूपांतरित होणार आहे. कन्या राशी, तू खूप सहन केलंस, शब्द न वापरता जगाची काळजी घेतलीस, स्वतःच्या भावना दडपून इतरांच्या आनंदासाठी हसत राहिलीस, स्वप्न बाजूला ठेवून इतरांच्या गरजा पूर्ण करत राहिलीस. आणि आता ब्रह्मदेव म्हणत आहेत, तुझी परीक्षा संपली आहे. आता तुझं उत्तर देण्याचा वेळ माझा आहे. जिथं तू हरलास तिथं तुला ब्रह्मतेज मिळणार आहे. जिथं तू रडलास तिथं तुझ्यासाठी आनंदाचं पूजन होणार आहे. जिथं तुला दुर्लक्षित केलं गेलं तिथं तुझं तेजमय आगमन होणार आहे. कधी वाटलं असेल मी काय चुकलं, माझ्या प्रेमाला उत्तर का नाही मिळालं, माझं खरं मूल्य कुणालाच का कळत नाही. आता उत्तर ब्रह्मदेव देतील, शब्दांनी नाही तर घटनांनी. ब्रह्मदेव म्हणत आहेत, मी पाहिलं आहे तू किती वेळा स्वतःला विसरलास. आता वेळ आहे तुला स्वतःला शोधून देण्याची. तू जगासाठी जे केलंस त्याचं उत्तर मी आता तुला देणार आहे. इतकं सुंदर की तुला वाटेल हा न्याय नव्हे, ही ब्रह्मकृपा आहे. आता पुढे काय? तर आता जे चाललं आहे ते ब्रह्मदेव स्वतः हातात घेत आहेत. तुझ्या जीवनातली दिशा, योग, संधी सगळं दैवी नियोजनाखाली असेल. जे तुला मिळालं नव्हतं ते आता तुला हक्काने आणि समाधानाने मिळणार आहे. आता अंतिम संदेश. कन्या राशी, तू जेव्हा मीच का असं विचारलं होतंस तेव्हा ब्रह्मदेव शांत होते, कारण ते फळाच्या वेळेची तयारी करत होते. आता तो क्षण आलाय. तू जे सहन केलं ते आता सन्मानाने, समाधानात आणि साक्षात्कारी प्रकाशात रूपांतरित होणार आहे. शेवटची ओळ हृदयातून. कन्या राशी, ब्रह्मदेव तुझ्या प्रत्येक अश्रूला संजीवनी बनवणार आहेत आणि तुझ्या नजरेतून आता प्रश्न नाही तर प्रकाश दिसणार आहेत, जो जगालाही दिशा देईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.